हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आता 10:08 झालेले आहेत सकाळचे. तर माझा आजचा प्लॅन जो आहे तो एका शिपवर इन्स्पेक्शनसाठी जाण्याचा आहे. तर मी आज ठरवलं की आज पण मी एक चांगला व्हिडिओ बनवतो, जेणेकरून तुम्हाला ते माझं जे जाण्याची जी शिप आहे त्याचा रूट कसा आहे, मला कसं कसं जावं लागणार आहे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर ही शिप ऑफशोअर शिप आहे. तर ऑफशोअर शिप ही जी आहे ती समुद्रामध्ये अँकरिंगमध्ये आहे, आउटसाईड पोर्ट. तर मला छोट्या बोटने जावं लागेल आणि छोट्या बोटने जाऊन आतमध्ये मोठी जी शिप आहे समुद्रामध्ये त्यामध्ये एंट्री करावी लागेल. तर मी तुम्हाला दाखवेलच मी कसं जाणार आहे. तर त्यासाठी मी आज ठरवलं की मी आज ज्या शिपवर जाणार आहे त्या शिपमध्ये जाण्यासाठी मला ऑफिसपासून ते शिपपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे. तर जवळ ऑलमोस्ट 1 तासाचा वेळ लागू शकतो, कारण त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन असतात, नंतर पोर्ट एंट्री असतं, इमिग्रेशन असतं. त्यांना सगळं डॉक्युमेंट दाखवून नंतर मग आतमध्ये एंट्री भेटते. आणि नंतर पुन्हा मला छोट्या बोटने जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये जावं लागेल. आणि नंतर बोटवर गेल्यानंतर मग तिथून मला पुढे काम चालू करावं लागेल. तर ह्या सगळ्या प्रोसेससाठी जवळजवळ 1 तास लागेल. तर आता मला माझ्या एजंटने, इथे माझा एजंट आहे, तो सध्या आता ऑफिसमध्ये गेला आहे, त्याच्या एजंटच्या ऑफिसमध्ये गेला आहे. तो तिथून माझे डॉक्युमेंट कलेक्ट करेल. आणि डॉक्युमेंट कलेक्ट करून झाल्यानंतर, म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे काय असतं की पोर्ट एंट्री डॉक्युमेंट असतो, त्याला आपण मॅनिफेस्ट असं म्हणतो यांच्या भाषेमध्ये, कारण इकडची लोकांची भाषा पोर्तुगीज. त्याला एखादा क्रू किंवा एखादा एम्प्लॉय जर शिपवर जायचं असेल तर त्याला मॅनिफेस्ट लागतं. विदाऊट मॅनिफेस्ट तो शिपवर जाऊ शकत नाही. तर त्याच्या मॅनिफेस्टमध्ये सगळे डिटेल्स मेन्शन केलेले असते, जसं की नाव, पासपोर्ट नंबर, नंतर कोणत्या शिपवर जाणार आहे, किती वाजता जाणार आहे, कशाने जाणार आहे, त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, सगळे ते चेक करून त्यावर इमिग्रेशनचा स्टॅम्प मारून माझा पासपोर्ट चेक करून नंतर मला आतमध्ये सोडतात. तर मी तुम्हाला दाखवतो कसं इकडची प्रोसेस आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा चांगलं वाटेल. आणि तुम्हालासुद्धा अंगोला लुआंडामध्ये मी आता जे आहे तर इकडचे प्रोसेसेस कशा असतात, इकडचे लोक कसे असतात, नंतर जाण्याची माझी पद्धत कशी आहे, तर हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळी 9:30 ते 9:45 वाजता मला एजंटने माझ्या ऑफिसमधून पिकअप केलं. नंतर आता मी कारमध्ये, तुम्ही पाहू शकता मी कारमध्ये, नंतर माझा एजंट सध्या ह्या बिल्डिंगमध्ये गेला आहे ऑफिसमध्ये. तिकडून तो ते माझे डॉक्युमेंट्स घेऊन येईल आणि डॉक्युमेंट्स आणल्यानंतर आम्ही पोर्टवर जाऊ. तर आता मी माझ्या ड्रायव्हरचीच वाट बघतोय, कारण तो आतमध्ये गेला आहे. किती वेळ लागतो माहीत नाही मला, पण लवकरात जाण्याचा प्रयत्न होईल, कारण मला तिथं जास्त काम करायचं आहे. जवळजवळ 1 तासात जवळजवळ 7 ते 8 तास मला इन्स्पेक्शनसाठी लागणार आहे. तर माझा ड्रायव्हर येतो आहे, आता तुम्ही पाहू शकता तो माझा ड्रायव्हर आहे. तर तो आल्यानंतर मग आम्ही पोर्टवर जाऊ. तर मी तुम्हाला माझा वे दाखवतो कसं आहे. मी गाडीमध्ये, मी फ्रंट सीटवर बसलेलो आहे आणि माझ्या व्हिडिओ कॉलमधून तुम्हाला कळेलच की माझा जाण्याचा मार्ग कसा आहे. तर मित्रांनो, चला प्रॅक्टिकली बघूया की कसं मी जाणार आहे. तुम्ही पाहू शकता मी आता कारमध्ये, ही त्यांची ऑफिसची बिल्डिंग आहे, अशा प्रकारे बिल्डिंग आहे. तर लवकरच मी आता ऑफिसमध्ये पोहोचेन. तर ड्रायव्हर पण माझा येतो आहे. मित्रांनो, मी आता छोट्या बोटमध्ये गेलेलो आहे. तर आता मी माझ्या शिपचं नाव जे आहे ते स्ट्रॅटेजिक साईड आहे. माझी जी शिप आहे तिकडे समुद्रामध्ये तुम्ही दिसतात छोट्या छोट्या शिप, तिकडे जायचं आहे मला. आणि हे पोर्ट आहे, इकडे ह्या प्रकारचे शिप्स उभे असतात. ओके, ही एक बॉर्बन लॅबोरेटरी 222 शिप आहे. हे पाहू शकता, हे अशा प्रकारे शिप असते. इकडे खूप सारे शिप आहे, लाईनीशी सगळ्या शिप उभे आहेत, मोठमोठ्या शिप आहेत. हे सगळे ऑफशोअर शिप्स आहे, सप्लाय वेसेस. अशा प्रकारे समुद्र आहे. हा क्रूज आहे, त्यांना या छोट्या बोटवरून या बोटवर जायचं आहे, कारण इकडचा जो पोर्टचा एरिया आहे त्याच्यामध्ये 2 शिप आणि पोर्टमधला जो अंतर आहे त्यामधलं अंतर जास्त आहे. त्यामुळे त्यांना छोट्या बोटने या पोर्टवर एंट्री करावी लागते, या शिपवर एंट्री करावी लागते. तर या शिपमधला आणि पोर्टमधला जो कठडा आहे त्याच्यामधला डिस्टन्स जास्त आहे, त्यामुळे लोकांना
या क्रूजला या बोटने या शिपवर एंट्री करावी लागली. पाहू शकता या अशा प्रकारे शिप्स आहेत इथे. काय काय शिप्सवर हेलिडेक पण आहे. तिकडे तुम्ही एक समोर एक शिप पाहू शकता, अटलांटिक म्हणून एक शिप्स आहे, त्यावरती हेलिडेक पण आहे. तर असे हेलिडेक असतात, त्याचे टेस्ट पण आम्ही इकडे शिपवर जाऊन करतो. खूप सारे शिप आहे, खूप मोठा पोर्ट आहे, वन ऑफ द बिगेस्ट पोर्ट इन लुआंडा, अंगोला. सो ही शिप तुम्ही पाहू शकता, या शिपचं शेपच वेगळं आहे. ओके, थोडे डिफरंट शिप आहे. तर हे सगळे ऑफशोअर शिप आहे. हे ऑफशोअर शिपचं काम जे असतं ते जे समुद्रामध्ये ऑइलचे जे प्लॅन्ट्स असतात त्यांना मटेरियल पुरवणं असतं, किंवा त्या प्लॅन्ट्सवरून जे मटेरियल असतं ते कलेक्ट करून पोर्टवर घेऊन येणं असतं. हे या शिपचं काम असतं, म्हणून याला सप्लाय वेसल असे म्हणतात. या साईडला तुम्ही पाहू शकता ते कंटेनर शिप्स आहेत, ते कंटेनर शिप्स आहेत, नंतर कार्गो शिप्स आहेत. इकडे छोटे छोटे जे क्रूज असतात त्यांना मोठमोठे प्लॅन्ट्सवर किंवा ट्रान्सफर करण्यासाठी हे ट्रान्सपोर्टेशन शिप्स आहेत, जेणेकरून हे शिप्स क्रूजला प्लॅन्टवर किंवा एखाद्या मोठ्या शिप्स ट्रान्सफर करू शकतात. जवळजवळ पोर्टपासून 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आहे. तिकडे लांब जे तुम्हाला शिप दिसतात तिकडे आपल्याला जायचं आहे. इकडे समोर पाहू शकता एक ऑइल टँकर आहे मोठा. ती शिप दुसऱ्या कंट्रीमधून इकडे जे ऑइल्स असतात ते घेण्यासाठी किंवा लोड करण्यासाठी आलेली आहे. इकडे तुम्ही पाहू शकता हे जे दिसते ते शिप रिपेअर करण्याचं जे प्लॅटफॉर्म आहे ते शिपला पाण्यातून बाहेर काढतात. लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला, त्यामध्ये ह्या प्लॅन्टचा एक फोटो होता. समोर तुम्ही बघू शकता हे ऑइल टँकर आहे. ही शिपची तुम्ही हाईट बघू शकता, तिथे जवळजवळ 6 ते 7 मीटर हाईट आहे. तेवढीच हाईट खाली पाण्यामध्ये पण असेल. तर ही जवळजवळ शिप किती मोठी आहे तुम्ही पाहू शकता. खूप मोठी शिप आहे. तिला अँकरिंगवर ठेवलेलं आहे. हे जे बाजूला दिसतं ते रशिया रोप बांधलेत. ते समुद्रामध्ये मोठे मोठे ब्लॉक्स असतात, त्याला ते शिप धरून ठेवते, त्याने जेणेकरून शिप हालत नाही. ही अशा प्रकारे मोठी शिप आहे, खूप मोठी शिप आहे. या शिपला मध्ये बाकी पाण्यामध्ये ठेवावं लागतं, कारण या शिपची हाईट जास्त असते. तर त्याला जास्त साईडला पोर्ट साईडला घेऊन आलो तर ती शिप खाली टच होण्याची शक्यता जास्त असते किंवा डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. या शिपला मध्यभागी जिथे जास्त खोली त्या जागी बांधून ठेवतात, म्हणजे अँकरिंग करून ठेवतात. तुम्ही इकडे समोर पाहू शकता, इथं खूप सारे शिप्स आहेत. ओके, हे सगळे पोर्टचं इन्स्ट्रक्शनसाठी वेट करतात. ते जेव्हा पोर्टकडून इन्स्ट्रक्शन येईल किंवा शिपला पोर्टवर यायचं असेल तेव्हा पोर्टने परवानगी दिल्यानंतरच ते येऊ शकतात, नाहीतर अदरवाईज त्यांना पोर्टपासून लांब उभं राहावं लागतं. इकडे पाहू शकता, इकडे जो लँड एरिया जो संपतो तो लास्ट टाइम मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं एरिया असे बोलतात. ते एरिया संपतो तिथे लोक जे असतात ते पार्टी सॅटर्डे संडेला पार्टी वगैरे करायला येतात. मस्त बीच आहे तिथे सॅटर्डे संडेसाठी टाईम स्पेंड करण्यासाठी चांगला एरिया. जेव्हा आपण एखाद्या छोट्या बोटने मोठ्या शिपवर जातो तेव्हा टेक केअर करण्याची गरज जास्त असते. लाईफ जॅकेट घातलं पाहिजे, जेणेकरून इन ॲक्सिडेंट झाला तर ते लाईफ जॅकेट आपल्याला सेव्ह करून ठेवू शकतो. तिकडचा व्ह्यू बघू शकता, त्या डोंगर आहे, खूप मस्त व्ह्यू आहे. आणि आपल्याला इथे समोर जे पाहू शकता ऑरेंज कलरची शिप आहे, त्या शिपवर मला जायचं आहे. समोरची तुम्ही शिप पाहताय तिकडे मला जायचं आहे. ऑलमोस्ट मी पोहोचलेलो आहे.
जरा पुढे आहे तिकडे उभी आहे पुढच्या साईडला. मेन नेव्ही शिप आहे. खूप साऱ्या शिप्स आहेत तिकडे जे वेटिंगवर आहे. तिकडे तुम्ही दूर पाहू शकता तिकडे सिमेंट कंपनी आहे. तिकडे मित्रांनो, आज मी तुम्हाला मी आज ज्या शिपवर आलेलो आहे त्या शिपचं आतून कसं असतं, म्हणजे ब्रिज कसा असतो, अकोमोडेशन कसं असतं, डेक्स कसे असतात, मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की शिप दिसायला आतमध्ये कशी असते. तुम्ही बघू शकता मी ब्रिजवर आहे. हे ब्रिज आहे. ब्रिज म्हणजे जिथून शिप चालवतात कॅप्टन. तर मी ब्रिजच्या बाहेर उभा आहे. ओके. पण एक इम्पॉर्टंट थिंग म्हणजे ब्रिजमध्ये असताना कधी आतमध्ये ब्रिजमध्ये स्मोक करायचं नाही, कारण तिथे फायर डिटेक्टर्स लागलेले असतात. जसं आपण स्मोक करू तर फायर डिटेक्टर अलार्म होतो आणि सगळे त्याचा आवाज घुमतो. त्यामुळे आतमध्ये स्मोक करायचं नाही. स्मोक करायचं असेल तर बाहेर येऊन इथे ह्या ओपन स्पेसमध्ये स्मोक करायचं. तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो ब्रिज कसं असतं. हा डोअर असतो. हे ब्रिज अशा प्रकारे ब्रिज असते इथे. मी तुम्हाला आता अकोमोडेशन दाखवतो. हे अकोमोडेशन देखे. इथे कॅप्टनचं रूम आहे, ऑफिसर्स रूम आहे. ओके. अशा प्रकारे हे डेक असतात. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो हे अकोमोडेशन. हा एक्झिट डोअर आहे. एक्झिट डोअरच्या बाहेर आलं की असं असतं. ओके. इकडे लाईफ राफ्ट असतं. इमर्जन्सी इन केस जर काय प्रॉब्लेम झाला तर इकडून आपण हे करू शकतो. हे अशा प्रकारे असतं. तर मी तुम्हाला खालच्या डेकवर नेतो. ओके. मी कॅप्टनचा डेक दाखवला तुम्हाला. असे वेगवेगळे डेक म्हणजे मजले असतात. हा दुसरा डेक आहे. इथे क्रू मेंबर्स असतात अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि माझा इकडे रूम होता. हा माझा रूम होता. इथे तुम्ही पाहू शकता असे रूम असतात. तिथे एका रूममध्ये 4 जण बसू शकतात. येस. इथे गॅली सिस्टम. इथे गॅली असतं. गॅली म्हणजे मेस रूम, जेवणाची व्यवस्था. अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था असते. इथे फूड्स वगैरे असतात. इथे किचन आहे. ओके. इथे लॉन्ड्री रूम, चेंजिंग रूम. आणि इकडून खाली गेला तर हे इंजिन रूम असतं. इंजिन रूम हे असे टँक्स असतात. ऑइल टँक्स आहे. इथे मेन कंट्रोल पॅनल असतं. हे कंट्रोल पॅनल. हॅलो. अँड दिस वन इज इंजिन रूम. इकडे इंजिन्स असतात. ओके. बाय. येस. सी यू अगेन. तर अशा प्रकारे असतं. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवतो. माझी बोट आली आहे. ओके. तर मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो कसं आहे. ओके. सॉरी. तर मी आता बाहेर जातो आहे. हे बघा, हे विंचेस वगैरे असतात इथे. मशिनरी, पेंट स्टोर.
ओके, ह्या अशा प्रकारे मेंढ आहे. येस, ही माझी बोट आलेली आहे. चला मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, थँक्यू सो मच.